पुणे आणि लोणावळा परिसरातून मंगळवारी रात्री वाहिलेल्या थंडगार वाऱ्यामुळे मुंबईचा पारा हा 16.2 अंश सेल्सिअस पर्यंत घसरला। मुंबईमध्ये गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच इतक्या निच्चांकी किमान तापमानाची नोंद झाली। पुढील 4 ते 5 दिवसात किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होईल असं हवामान खात्यानं सांगितलंय। नेव्ही हाफ मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेनं शनिवारी मध्यरात्री 2 विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत। या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येनं स्पर्धक सहभागी होत असून त्यांच्या सुविधेसाठी हा निर्णय घेतल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बहुप्रतीक्षित विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचं काम बीओटी तत्वावर करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याची मंजुरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं नुकतीच राज्य सरकारकडे मागितली आहे। त्याला मंजुरी मिळाली तर प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा काढल्या जाणार आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। भाड्यानं घर घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी म्हाडानं भाडे तत्वावरील घरांच्या धोरणाचा प्रारूप मसुदा तयार केलाय। या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी स्मार्ट रेंटल हाऊसिंग पोर्टल विकसित करण्याचा प्रस्ताव मसुद्यामध्ये मांडलाय। भविष्यामध्ये या धोरणामुळे महाराष्ट्रात भाडे तत्वावर घर घेणं अधिक सोपं, सुरक्षित आणि परवडणारं होईल असं म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितलं। मान्सून संपल्यानंतर धावपट्टीच्या देखभालीचं काम करण्यासाठी आज सकाळी 11 ते संध्याकाळी 5 अशा 6 तासांसाठी मुंबई विमानतळ बंद राहणार आहे। या 6 तासांच्या कालावधीमध्ये विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्यांवरून विमान उड्डाण किंवा आगमन होणार नसल्याचं विमानतळ प्रशासनानं कळवलेलं आहे। राज्यामध्ये गेल्या काही वर्षात बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या कॉलेजांमध्ये भरमसाठ वाढ झाल्यानं रिक्त जागांचं प्रमाण देखील वाढलंय। यंदा बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या 33% जागा रिक्त राहिल्या असून 15,936 जागांवर प्रवेश झाले नसल्याची स्थिती आहे। अनेक कॉलेजमधील निम्या जागा भरल्या गेलेल्या नाहीत। तसंच गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये देखील घट झाली आहे। कोकण रेल्वेच्या प्रवाशांना आता रेल्वे स्थानकात 5G सेवेचा आनंद घेता येणार आहे। प्रायोगिक तत्वावर ही सेवा मडगाव, रत्नागिरी आणि उडुपी या 3 प्रमुख स्थानकांवर उपलब्ध होणार आहे। यासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्लू क्लाउड सॉफ्टेक सोल्युशन लिमिटेड यांच्यामध्ये 5G कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल मनोरंजन सुविधा सुरू करण्यासाठी सामंजस्य करार झालेला आहे। कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेनं बुधवारी अटक केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या, एप्रिल 2024 मध्ये सलमान खानच्या घरावर गोळीबार, पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या या गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड होता। त्याला कोर्टानं 11 दिवस NIA कोठडीत पाठवलेला आहे। गेल्या 10.5 महिन्यामध्ये 61 क्लास वन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 2 वर्षात लाचखोरीच्या कारवाईमध्ये अडकलेल्यांवर निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करण्यास प्रशासनाला मुहूर्त मिळत नसल्याची माहिती एसीबीच्या आकडेवारीमधून स्पष्ट होते। अद्यापही 209 लाचखोरांचे निलंबन झालेलं नाही आणि त्यामुळे ते खुर्चीत ठाण मांडून आहेत। समाजवादी पक्षानं मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर 150 जागा लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे। विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी मुंबईतील मनोरा आमदार निवासाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणीदरम्यान 2028 पर्यंत आमदार निवासाचं बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश अण्णा बनसोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले। जळगाव महापालिकेमध्ये दूरदृष्टी आणि प्रशासकीय क्षमता असणाऱ्यांना संधी द्या असं आवाहन माजी मंत्री सुरेश जैन यांनी केलंय। मी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे पण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राहणार असंही सुरेश जैन यांनी म्हटलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी रात्री दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली। अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर बोलताना शिंदेंनी मी रडणारा नाही तर लढणारा नेता आहे असं म्हटलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केली आहे। रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीमध्ये वाद निर्माण होत असल्याचा दावा शिंदेंनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदेंचे मंत्री आता त्यांचं ऐकत नाहीत। शिंदेंच्या मंत्र्यांचे बॉस आता फडणवीस असल्याचं म्हणत अंबादास दानवेंनी टीका केली आहे। तर दानवेच त्यांचा बॉस बदलण्याच्या तयारीत असल्याचं म्हणत दानवेंना उदय सामंत यांनी उत्तर दिलं। महायुतीमध्ये एकनाथ शिंदे एकटे पडल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय। तर शिंदेंना पक्ष फुटण्याची भीती असल्याचंही सपकाळ यांनी म्हटलंय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाली आहे। मनसेला 70च्या आसपास जागा देण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी आहे।
घातपाताचा कट रचणारे धनंजय मुंडेच असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला. मुख्य सूत्रधाराला सरकार चौकशीपासून आणि अटकेपासून वाचवत असल्याचं म्हणत पोलीस संरक्षण नको असा अर्ज पोलीस अधीक्षकांना देण्यात आलाय. अमित ठाकरेंना नोटीस देण्यासाठी नेरूळ पोलिसांनी शिवतीर्थावर 1.5 तास वाट पाहिली तरी देखील अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारली नाही. तुम्ही त्रास का घेतलात? मी स्वतः पोलीस स्टेशनला आलो असतो असं अमित ठाकरे म्हणाले. नेरूळमधील शिवस्मारकाचं बेकायदेशीरपणे उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह 70 जणांवर गुन्हा दाखल आहे. हिंगोली जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झालेलं आहे. शहरालगतच्या खटकाळी बायपास, अकोला बायपास आणि जवळा पळशी रोड इथे चेकपोस्ट उभारून शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जाते. सोलापुरातील अनगर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला तर अपक्ष उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यानं भाजपच्या प्राजक्ता पाटील यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी निवड होताच प्राजक्ता पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. माजी आमदार राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना थेट आव्हान दिलंय. अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा नाही असं चॅलेंजच बाळराजे पाटील यांनी अजितदादांना दिलंय. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. यानंतर आता बाळराजे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. राजन पाटलांनी बाळराजेंच्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. शरद पवार यांच्या चरणावर मी लीन होतो असं म्हणत हे प्रकरण इथेच थांबवण्याची विनंती त्यांनी केली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या स्नुषा सेहरनिदा मुश्रीफ यांची कागल नगर परिषदेच्या नगरसेवक पदी बिनविरोध निवड झालेली आहे. प्रभाग क्रमांक 9 मधून सेहरनिदा मुश्रीफ बिनविरोध निवडून आलेले आहेत. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र लढावं अशी इच्छा अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. दोन्ही राष्ट्रवादी समविचारी आहेत त्यामुळे एकत्र लढावं असं वक्तव्य राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी केलं. मालेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षाला मारहाण झाली आहे. मालेगाव नगरपंचायतीचे उमेदवार नितीन तावरेंना मारहाण झाली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. वाशिम जिल्ह्यातील 4 नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणूक कोअर कमिटीमध्ये सदस्य असलेल्या भाजपच्या जिल्हा सरचिटणीस संगीता इंगोले यांना उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक निष्ठावंत नाराज असल्याचं संगीता इंगोले यांनी म्हटलं. जामनेर नगरपालिकेतून भाजपच्या 3 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे जामनेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी 8 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत तर नगरसेवक पदासाठी आलेल्या 366 अर्जांपैकी 321 अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. तर प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या कुसुम परचंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. बीडमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीमध्ये मोठं अर्थकारण असल्याचं वक्तव्य आरपीआय प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केलंय तर त्यांनी राष्ट्रवादी विरोधात भूमिका असल्याचंही जाहीर केलंय. सिल्लोड नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकारी आणि निवडणूक निरीक्षकांनी तहसील कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक युती म्हणूनच लढणार असल्याचं जिल्हा निवडणूक प्रमुख कपिल पाटील यांनी सांगितलं. भिवंडी तालुक्यातील 21 जिल्हा परिषदांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आता एक मोठी बातमी. कागल नगरपालिका निवडणुकीतील रंगत आणखीनच वाढलेली आहे कारण शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना अज्ञात स्थळी हलवण्यात आलेलं आहे. कोणत्याही उमेदवारानं अर्ज मागे घेऊ नये यासाठी शिंदे गटाकडून खबरदारी घेतली जाते. तर समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफच्या आघाडीमुळे एकाकी पडलेल्या संजय मंडलिक यांच्या मदतीला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर धावून आलेत. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून कागल नगरपालिकेसाठी जोडण्यांना सुरुवात करण्यात आलेली आहे. भांडेवाडी परिसरातील घरात बिबट्या शिरला होता. दुसऱ्या मजल्यावर बिबट्या शिरल्यानं एकच खळबळ माजली. दरम्यान वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या बिबट्याला जेरबंद केलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील हसनापूर परिसरातून बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय. वनविभागाच्या पथकानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. नांदगावच्या जळगाव बुद्रुक इथे एका शेतकऱ्याच्या विहिरीत 2 काळविटांचा मृतदेह आढळून आला. पाण्याच्या शोधात भटकंती करताना काळवीट विहिरीत पडल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आलाय. अकोल्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये एका कंत्राटी कर्मचाऱ्यानं तोडफोड केली आहे. यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान पोलिसांनी तोडफोड करणाऱ्याला ताब्यात घेतलं.
चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी शहराजवळ बोरगाव इथे इथेनॉल प्रकल्पात आग लागली। आगीची भीषणता इतकी होती की लगतच्या झिलबोडी, बोरगाव आणि उदापूर या गावातील नागरिकांना हादरे बसले। घरांच्या काचाही फुटल्या, मात्र या आगीचं कारण अस्पष्ट आहे। विरारमध्ये पाणी भरण्याच्या वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे। उमेश पवार असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। वादादरम्यान महिलेनं मच्छर मारण्याचा स्प्रे तोंडावर फवारल्यानं उमेश पवार यांचा मृत्यू झाला। नागपूरच्या इंगणा एमआयडीसीतील कापूर कारखान्याला आग लागली आणि या कारखान्याच्या समोरच कारचं शोरूम आहे। आगीची भीषणता पाहून शोरूमच्या काचा फोडून सर्व कार बाहेर काढण्यात आल्या। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं असून आगीचं कारण अस्पष्ट आहे। सिन्नर बस टर्मिनल परिसरात एसटी बसचा भीषण अपघात झाला। बसचे ब्रेक फेल झाल्यानं बस थेट फलाटावर चढली। 4 ते 5 जणांना बसनं उडवलं। या अपघातात 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले। पाचोऱ्यातील जारगाव चौफुलीमध्ये भीषण अपघात झाला। चहाची टपरी बंद करून घरी जात असताना अवजड वाहनानं दुचाकी स्वाराला धडक दिली। या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीवरील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। वसई पूर्वेतील सातिवली इथल्या श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेतील शिक्षिकेनं शाळेत उशिरा आल्यानं विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती। यानंतर 13 वर्षीय विद्यार्थिनीची तब्येत बिघडली। उपचारादरम्यान या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून या प्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। लग्नाचा तगादा लावल्यानं मामानं भाचीला ट्रेनमधून ढकलल्याची घटना घडली। मामाविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलाय। मामा भाचीचं प्रेम संबंध असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। जळगावात घरफोडी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। यावेळी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 52,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देत निवेदन सादर केलं। शिक्षक सन्मान आक्रोश आंदोलन या आंदोलनाच्या अंतर्गत तानाजी कांबळेंच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आलं। अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सारख्या महत्त्वाच्या शासकीय रुग्णालयांना देखील खासगी भागीदारीमध्ये चालवण्याचा सरकारचा विचार सुरू आहे। याला काँग्रेसकडून विरोध दर्शवण्यात आलाय। साजिद खान पठाण यांनी रुग्णालयामध्ये जाऊन संताप व्यक्त केला। नांदेड विद्यापीठातील विद्यार्थ्यांना 1 ते 9 डिसेंबर दरम्यान हॉस्टेल सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। क्रीडा महोत्सवाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी हॉस्टेलची सोय करण्यात येणार आहे। या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध केला। विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून बाहेर न काढण्याची मागणी करण्यात आली आहे।